चित्र घेऊ का? मी चित्र घेऊन घेतो म्हणजे टेन्शन नाही. पूर्ण नाही तर थोडी गडबड होता. चिरचिर आवाज बंद झाला पाहिजे. नमः पार्वतीपतये हर हर महादेव हर ओम श्री विभूषितकरा कृष्णा किमपि महं न जाने Oh
पुरुषाय तुभ्यं गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव मम हरे
कृष्ण हरे राम हरे कृष्ण
यं प्रव्रजन्तमनुपेत मपेत सत्यं द्वैपायन विरहकातरागाव पुत्रेति तन्मयतया तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। समुपस्थित विद्वद्वृंद सज्जन वृंद माता पिता बंधू आणि भगिनी, चला आपण सर्व त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वचालक पालक मालक यशोदानंदन नंदनंदन व्रज जनवंदन अशा भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या असीम कृपेने त्यांच्याच दिव्य भव्य स्वरूप असणाऱ्या श्रीमद भागवत कथामृत सरोवरामध्ये स्नान करूया, पान करूया आणि चला या माध्यमामधून तुम्ही आम्ही सर्व अत्यंत पवित्र अत्यंत शुद्ध होऊन त्या शुद्ध स्वरूप परमात्म्याशी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करूया. आवाज बरोबर करा, बरोबर नाही झाला. तर आज आपल्या या रामपूर क्षेत्रामध्ये एकदम प्लेन झाला आवाज, सुंदर श्री साईनाथ भगवान यांच्या असीम कृपेने त्यांच्याच सुंदर अशा पवित्रमय प्रांगणामध्ये अत्यंत पुण्यमय अशा दरबारामध्ये जो सुंदर दिव्य भव्य असा विशाल असा सत्संग आयोजित करण्यात आलेला आहे. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. सुंदर त्यामध्ये संपूर्ण रामपूर ग्रामवासी साईनाथ भगवान यांची कमिटी, ज्यामध्ये आमचे श्रीमान रामाभाऊ फुटाणे, श्रीमान अनिल भाऊ पिंपळकर, श्रीमान प्रभाकर भाऊ बघेले, श्रीमान प्रमोद भाऊ हजारे, श्रीमान देवनाथ भाऊ वैरागडे. अतिशय सुंदर आज या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक भगवंताने महाराज प्रेरणा दिली नाही का, की तुम्ही भागवत करा. हा सत्यसंकल्प आहे.
आणि सत्य संकल्पाचा दाता कोण आहे? सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्प याची प्रेरणा जर महाराज अंतःकरणामध्ये कुणामुळे होत असेल तर ते भगवंतामुळे. आणि चला, त्या भगवंताच्या कृपेमुळे आज हा सुंदर योग घडून आलेला आहे. ऐका, चला आजचा तिसरा दिवस भगवंताच्या कृपेने उजाडलेला आहे. त्यांच्याच कृपेने परिपूर्णत्वाला जाणार आहे. चला महाराज, चला त्या नैमिषारण्यामध्ये चला, की जेथील वातावरण आज पहाटे अरुण उदयाबरोबर अतिशय प्रसन्न झालेला आहे. चला, गंगा माता अत्यंत आनंदाने वाहायला लागलेली आहे. वृक्ष लता वेली फलित आणि पुष्पित होऊन डोलायला लागलेले आहे. गाय वासर हवरीत आहे, मोर नृत्य करीत आहे. आणि अशा या अत्यंत प्रसन्न नैमिषारण्यामध्ये सूत भगवान प्रवेश करते झाले. 88,000 ऋषीगण यांनी उठून अभिवादन केलं. साष्टांग दंडवत प्रणिपात सूत भगवंताच्या चरणकमलावर सर्वांनी केले. सूत भगवान स्थानापन्न झाले. आणि चला, परत महाराज या दिव्य अशा सत्संगाला नैमिषारण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. सूत भगवान सांगतात की ऐका ऋषीगणांनो, कालच्या सत्रामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं की श्रीमद भागवत कथा ही सप्ताह विधीनीच का ऐकायची. आता लक्ष द्या, जाऊ द्या. नाही कसं, आता ती मशनरी आहे. उद्यापासून एक काम करत चला, माझा माईक सर्वांचे माईक थोडे अर्धा तास आधी येऊन सेट करत चला. कसं वक्त्याला भरपूर पाहावं लागतं महाराज. सर्व सुरुवात चांगली झाली की माणसाची मानसिकता चांगली राहते, नाही का. आज कथेला किती वेळ झाला. वक्त्याला एक एक शब्द तोलून बोलावं लागते, प्रसंग पाहावं लागते, विषय पाहावं लागते. उद्यापासून थोडं याची काळजी घ्या. सर्व सेट करून ठेवत चला. इथे आलं की वेळ जातो, नाही का. तर काय म्हणत होते मी. सप्ताह विधिनीच का कथा ऐकायची, त्याचं उत्तर आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं की सप्ताह विधीने ज्या वेळेला आपण कथा ऐकतो त्यावेळेला भक्ती महाराणी यांचा उदय आपल्या अंतःकरणामध्ये होतो की जी भक्ती महाराणी भगवंताची प्राप्ती करून देणारी आहे. इथपर्यंतचा विषय पाहिला. विचारलं होतं 88,000 ऋषीगणांनी की म्हणे प्रभू ही कथा अत्यंत दिव्य आहे, ही कथा अत्यंत भव्य आहे. याचं महत्व वेद उपनिषद संत ग्रंथ सर्वांनी वर्णन केलं. आणखीन कोणाचा उद्धार मात्र या ज्ञान यज्ञाने होतो, या कथेने होतो. त्यावेळेला सूत भगवंताने सांगितलं होतं की अत्यंत पाप्यातील पापी जरी असेल त्याचाही उद्धार श्रीमद भागवत कथेने होतो. आणि त्याकरता धुंदुकारी आख्यान सांगितलं. जो धुंदुकारी
महाराज आपल्या जीवनामध्ये अतीव पाप कर्म केल्यामुळे काय झालं, पिशाच बनला. परंतु ऐका, जो पिशाच बनला त्याचाही उद्धार या श्रीमद भागवत महापुराणाने या सतसंगाने या कथेने केला. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी म्हटलेला. आणि चला आता श्रीमद भागवत महापुराणाच्या प्रथम स्कंदाला सुरुवात झालेली आहे. या प्रथम स्कंदामध्ये श्रीमद भागवत महापुराणाचे जे रचनाकार आहे, जे वक्ते आहेत, श्री शुकदेव भगवान, त्यांचा जन्मवृत्तांत वर्णन करून सांगितला की जे आईच्या गर्भामध्ये महाराज 12 वर्ष राहिले, ज्यांच्या प्राप्तीकरता भगवान व्यासांना तपश्चर्या करावी लागली. कुठे 12 वर्ष सांगितलेले आहे, कुठे 16 वर्ष सांगितलेले आहे. ज्यांचा आधीचा जन्म म्हणतात पोपटाच्या जन्मामध्ये झाला होता. भगवान शंकर आणि पार्वती माता हे ज्यावेळेला महाराज अमर कथा भगवान शंकर सांगत होते, पार्वती माता ऐकत होत्या. ती अमर कथा या पोपटाने त्या जन्मामध्ये ऐकली होती, परंतु आज्ञा घेतली नव्हती भगवान शंकराची. आणि त्याच्यामुळे भगवान शंकर थोडे नाराज झाले. शेवटी हे पोपट उडता उडता भगवान व्यासांच्या आश्रमामध्ये गेलं. भगवान व्यासांच्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि महाराज 12 वर्षपर्यंत आईच्या गर्भातून महाराज हे बाळ जन्माला येत नव्हतं. भगवान व्यास आणि त्यांच्या पत्नी यांना अतिव आनंद झाला होता, कारण बऱ्याच कालपर्यंत यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती. आई गर्भवती झाल्या, 9 महिने झाले. दाम्पत्य महाराज वाट पाहायला लागले की आता मूल जन्माला येणार. परंतु 10 महिने झाले, 12 महिने झाले, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, नवे महाराज 12 वर्ष झाले. हे बाळ ज्या वेळेला जन्माला आलं नाही त्यावेळेला थोडे भगवान व्यास नाराज झाले आणि या गर्भस्थ बालकाशी बाहेरून संवाद करायला लागले. म्हणे, बाळा, नियम आहे या पृथ्वी तलावरचा की जो बाळ आईच्या गर्भामध्ये स्थित होतो त्याने मात्र 9 महिन्यानंतर आईच्या गर्भाच्या बाहेर यायला पाहिजे. तू का बाहेर येत नाही? त्यावेळेला आतून आवाज आला की म्हणे, बाबा ऐका, या आईच्या गर्भामध्ये मला अनंत जन्माचं ज्ञान आहे. एवढंच नाही तर स्वस्वरूपाचं देखील ज्ञान आहे. ऐका महाराज, ज्या वेळेला तुम्ही आम्ही देखील होतो ना आईच्या गर्भामध्ये, आम्हाला देखील ज्ञान होतं. आणि म्हणून आईच्या गर्भामध्ये 9 महिन्यापर्यंत आपला जप सुरू असतो. सोहम सोहम सोहम, म्हणजे ते परब्रह्म मी आहे. आणि ऐका महाराज, तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण तुम्ही लहान नाही. संकोचुनी कार्य झाला असे लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे म्हटलेलं आहे. तुम्ही साक्षात परब्रह्माचे अंश आहात आणि म्हणूनच तुम्ही देखील परब्रह्म स्वरूप आहात. परंतु ही परब्रह्म स्वरूपता का आपल्याला कळत नाही? तर आईच्या गर्भाच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला मायेचा स्पर्श होतो आणि हे सर्व महाराज आपण विसरून जातो. मायेचा पडदा, मायेचा आवरण त्या आत्मस्वरूपाला झाकवून देतं. परंतु ज्यावेळेला जीवनामध्ये आपण गुरु करतो, ऐकायला येत आहे का? बरोबर येत आहे ना? बरोबर. तुमचं समाधान झालं पाहिजे. माझ्या हृदयाची तेवढीच महाराज काय असते. काल काही महिला मंडळी सांगत होती, ताई म्हणे पहिले काहीच ऐकायला येत नव्हतं म्हणे, मग आम्हाला काहीच विशेष समजला नाही.
समजलं पाहिजे, आहे की नाही? येत आहे ना बरोबर? हा, ठीक आहे, चला. तर ही परब्रह्म स्वरूपता जर महाराज तुम्हाला अनुभवायची असेल, आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल, तर त्याकरता काय करावं लागते? गुरु करावा लागतो, गुरु जीवनामध्ये. हा, आता राहू द्या दत्ता भाऊ थोडं. हा, जोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये गुरु करणार नाही, जोपर्यंत तुम्ही गुरूंनी सांगितलेली साधना करणार नाही, जोपर्यंत गुरु कृपा तुमच्यावर होणार नाही, तोपर्यंत तुमची परब्रह्म स्वरूपता तुम्हाला अनुभवता येणार नाही. थोडेसे हात वर करून मला थोडस जाणून घ्यायचं आहे की किती जणांनी इथे गुरु केलेले आहे. थोडस हात एकाने एकच हात वर करा. वा 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 वा. पुरुष मंडळी तुमच्याकडे लक्ष नव्हतं, एकदाच दाखवा. वा वा, छान छान. म्हणजे जाणकार लोक आहात महाराज तुम्ही. समाधान झालं मला अतिशय. आता व्यवस्थित होतं, अजून दिलं बिघडून. तिथे थांबा म्हटलं होतं. यातच वेळ जाईल तर कसं होईल रामाभाऊ. चला चला. तर त्या बाळाने सांगितलं की म्हणे मी बाहेर येणार नाही. भगवान व्यासांनी महाराज भरपूर आग्रह केला. त्यावेळेला ते बाळ एका अटीवर बाहेर येण्याकरता तयार झाले, आणि ती अट ही होती की साक्षांत भगवान शंकर इथे येऊन जर मला दीक्षा देईल तर मी बाहेर येईल. आणि त्यावेळेला भगवान व्यासांनी भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर इथे प्रगट झाले, आणि अशा वेळेला सुंदर महाराज 12 वर्षानंतर हे बाळ आईच्या गर्भाच्या बाहेर आले. भगवान शंकरांनी दीक्षा दिली. भगवान शंकर तर अंतर्धान झाले, परंतु शेवटी महाराज हे बाळ जे आहे ना, त्याच वेळेला आई वडिलाचा आणि सर्वस्वाचा त्याग करून वनाच्या दिशेने पळायला लागले. भगवान व्यास देखील महाराज, हे पुत्रा थांब थांब थांब. द्वैपायनो विरह का तर आजुहाव. जे आपल्या पुत्राच्या विरहामध्ये व्याकुल झाले की बाळ 12 वर्षानंतर जन्माला आलं, आणि आलं तर आलं, आपला त्याग करून चाललेला आहे. दुःख झालं वडिलाला. परंतु महाराज शुकदेव भगवंतांनी मागे वळून देखील पाहिलं नाही. एक तुम्हाला सांगू, शुकदेव भगवंतांनी महाराज जन्मताच सर्वस्वाचा त्याग का केला? त्याचं कारण होतं, तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, ना कर्मना न प्रजेया त्यागे नैके अमृत तत्वम आनशु. अमृत तत्व स्वरूप भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? त्यक्त्वैव तज्ज्ञेयम्. त्यागानेच महाराज त्या अमृत स्वरूप असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती होते. एक भगवान गौतम बुद्धाचा फार सुंदर प्रसंग सांगितलेला आहे, जरा सावधान होऊन ऐका. गौतम बुद्ध म्हणतात महाराज हे एक राजकुमार होते. एका राजाचे महाराज पुत्र होते, आणि त्या राजाचं प्रेम गौतम बुद्धावर लहानपणापासूनच अतिशय होतं. ज्या वेळेस पासनं जन्माला गौतम बुद्ध आले त्यावेळेस पासनं, आणि त्यांनी जीवनामध्ये एकच ठरवलं होतं की मी माझ्या मुलाला आयुष्यामध्ये कधीच दुःख पाहू देणार नाही, त्याला दुःख होऊ देणार नाही. आणि अशी सर्व व्यवस्था गौतम बुद्धाच्या वडिलांनी महाराज करून ठेवली होती. चला, गौतम बुद्ध जन्माला आले. पाहता पाहता काल चाललेला आहे. पाहता पाहता महाराज ते मोठे झाले.
विवाह योग्य झाले एका सुंदर राजकन्येशी गौतम बुद्धाचा विवाह करून देण्यात आला. काळ गेला, काही वर्ष गेले आणि गौतम बुद्धाला देखील महाराज एक सुंदर मूल झालं. आजपर्यंत गौतम बुद्ध राजमहालाच्या बाहेर महाराज पडले नव्हते. कुठपर्यंत? एक मूल होईपर्यंत. परंतु आज सेनापतीला बोलविलं आणि सांगितलं म्हणे, हे सेनापती, ज्या नगरामध्ये मी राहतो, ज्या नगराचे माझे वडील राजे आहेत आणि मी राजकुमार आहो, ते नगर मी आजपर्यंत कधी पाहिलंच नाही आणि म्हणून मला आज ते नगर बघायचं आहे. म्हणून तू एक काम कर, रथ सज्ज कर. चला, सेनापतीने रथ सज्ज केला महाराज आणि गौतम बुद्ध बसलेले आहे. रथावर आरूढ झाले गौतम बुद्ध आणि सेनापतीने महाराज रथ जो आहे हाकलला. रथ जाता 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 नगरामध्ये प्रवेश करता झाला आणि नगरामध्ये जसाही प्रवेश केला, गौतम बुद्धांनी एक दृश्य पाहिलं. एका म्हाताऱ्या मनुष्याला पाहिलं, ज्याचं शरीर महाराज क्षीण झालं होतं. अंगामध्ये ताकद नसल्यामुळे अंग थरथर 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 कापत होतं आणि त्याच्याकडनं चालणं देखील होत नव्हतं. असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं गौतम बुद्धांनी, कारण आजपर्यंत सुखच सुख त्यांनी पाहिलं होतं. असा व्यक्ती देखील पाहिला नव्हता जीवनामध्ये. सेनापतीला विचारलं, हे कोण आहे आणि यांचं शरीर काय असं झालेलं आहे? त्यावेळेला सेनापती सांगायला लागले, म्हणे, ऐका राजकुमार, हे जे बाबा आहे ना, हे आता म्हातारे झालेले आहे आणि म्हातारे झाले असल्यामुळे त्यांचं शरीर थकलेलं आहे. त्यांचं शरीर आता त्यांना साथ देत नाही, चालायला साथ देत नाही, हात काही काम करायला साथ देत नाही, कारण क्षीण झालं शरीर. म्हणे, म्हातार झालेलं आहे शरीर? म्हणे, हो. मग कधी मागे पुढे माझंही शरीर असं म्हातार होईल का? माझंही शरीर क्षीण होईल का? म्हणे, हो. काल जाता 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 एक दिवस ती पाळी तुमच्यावर देखील येणार आहे. तुमचं देखील शरीर पुढे असंच थकणार आहे. चला, परत रथ महाराज समोर चाललेला आहे. जाता 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 एका वृक्षाखाली एक कुष्ठरोगी बसलेला होता. हाताचे बोट, पायाचे बोट महाराज गळून पडले होते. रक्त वाहत होतं, रक्त बंबाळ पाय झाले होते, हात झालेले होते. आणि हे दृश्य पाहिलं, ती व्यक्ती महाराज आकांत करीत होती. त्या वेदना मात्र त्या व्यक्तीला सहन होत नव्हत्या. गौतम बुद्धाने तो प्रसंग पाहिला आणि सांगितलं सेनापतीला की, म्हणे, सेनापती थांब, हा काय प्रकार आहे? या मनुष्याला काय झालेला आहे? म्हणे, ऐका, या मनुष्याला कुष्ठरोग झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे त्याच्या हाता पायाची बोट जे आहे ते गळून पडलेले आहे, त्यातून रक्त वाहत आहे. हा एक रोग आहे. मग म्हणे, माझ्याही शरीराला कधी असा रोग होईल का? म्हणे, तुमच्या जर प्रारब्धामध्ये असेल तर तुमच्याही शरीराला हा रोग होऊ शकतो. चला, परत रथावर महाराज आरूढ असलेले गौतम बुद्ध सांगितलं की, चला समोर चला. रथ महाराज परत समोर हाकलीत सेनापती चाललेला आहे आणि परत गौतम बुद्धांनी एक दृश्य पाहिलं. एक मनुष्य जो आहे हा मृत झाला होता. त्याला शिडीवर घेऊन महाराज लोक चालले होते. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. ऐका महाराज, शेवटच्या वेळेला लोक आपल्याला नेतात आणि आपल्याला सांगतात की राम नाम सत्य आहे, परंतु ते ऐकायला आपण शिल्लकच राहत नाही. एक प्रसंग सांगितलेला आहे की भगवान शंकराने पाहिलं एकदा, एक असं प्रेत चाललं होतं
लोक राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. भगवान शंकर म्हणायला लागले की म्हणे हे लोक केवढे ज्ञानी आहे की यांना जीवनातलं सार समजलं, संसारातलं सार समजलं की राम नाम हेच एक सत्य आहे. किती चांगले लोक आहे. म्हणून चला यांच्यासोबत म्हणे आपण जावं. भगवान शंकर महाराज यांच्या सोबत जायला लागले, परंतु विचार करायला लागले. म्हणे सगळेजण म्हणत आहे राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. हा म्हणे झोपलेला आहे शिडीवर, हा एकटाच म्हणून नाही राहिला. जो शिडीवर झोपलेला आहे तोच नाही म्हणत आहे. म्हणजे जो राम म्हणत नाही तो काय आहे हे तुम्ही समजून जा. तो मग महाराज जिवंत असेल का की ज्याच्या जिभेवर राम नाम येणार नाही. हा माणूस नाही आवडला म्हणे मला. भगवान शंकर म्हणायला लागले हा एकटा म्हणून नाही राहिला, बाकीचे चांगले आहे म्हणे, किती राम नाम सत्य आहे म्हणत आहे. हे लोक चांगले आहे. चला स्मशानामध्ये महाराज नेलेला आहे. त्या मनुष्याला काय अग्नी लावण्यात आली आणि परत महाराज हे सर्व लोक परत माघारी फिरले आहे आपापल्या घराला जाण्याकरता. भगवान शंकर देखील महाराज म्हणे हे लोक चांगले आहे. मला हे अतिशय आवडले, कारण हे म्हणत होते राम नाम सत्य आहे, तो तर जळला म्हणे. ज्याने राम नाम सत्य आहे नाही म्हटलं. चला हे लोक चांगले आहे, यांच्यासोबत आपण जावं. आणि म्हणून हे जसेही निघाले, चला तसे महाराज भगवान शंकर देखील यांच्या मागे मागे निघाले. परंतु जसेही हे आपापल्या घराला आले, जशी आंघोळ केली महाराज, झालं राम नाम विसरून गेले. व्यवहार करायला लागले. कोणी अनितीने पैसा कमवायला लागले, कोणी काही करायला लागले. असत्य जीवन महाराज जगू राहिले. आता भगवान शंकराच्या लक्षात आलं, म्हणे नाही नाही हे लोक चांगले नाही. ज्याला आपण चांगलं समजत नव्हतो तो चांगला होता, कारण त्याच्यामुळे हे सर्व लोक राम नाम सत्य आहे म्हणत होते. तो गेला आणि हे तर म्हणे सगळे विसरूनच गेले. ऐका, जीवनातील सार आहे महाराज, संसारातील सार आहे, परमार्थातील सार आहे, राम नाम सत्य आहे. भगवान शंकराने स्वतः रामायणामध्ये आपला अनुभव सांगितला की म्हणे उमा पार्वती तुला एक सांगू, अगं या जगतातील हे सर्व काही आहे ना, हे सर्व असत्य आहे. या जगतात जर काही सत्य असेल तर ते एक राम नाम सत्य है. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. म्हणून राम राम म्हणत चला महाराज. रोज मंत्राचा जप करत चला. तुम्हाला शेवटच्या दिवशी मी सुंदर गुरु केल्यानंतर साधना कशी करायची, स्टेप बाय स्टेप भगवंतापर्यंत आपल्याला कसं पोहोचायचं आहे, त्या भगवंताची अनुभूती कशी घ्यायची आहे. काल सुंदर विषय आपण सांगून गेलो, परंतु शेवटच्या दिवशी आणखीन त्यावर मी प्रकाश टाकेल की नुसतं मूर्तीपूजा करत बसू नका. मूर्तीपूजा तर करावीच लागते. काल आपण सुंदर मीराबाईचं चरित्र पाहिलं, परंतु त्याही पुढे महाराज ज्या स्टेप आहे त्या मी शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगेल. तर चला, गौतम बुद्ध विचारायला लागले की म्हणे सेनापती या मनुष्याला काय झालं, सर्व उचलून नेऊ राहिले याला. म्हणे राजकुमार एक सांगू तुम्हाला, हा जो शिडीवर झोपलेला आहे ना, हा मनुष्य मृत पावलेला आहे. तो आता चालूही शकत नाही, बोलूही शकत नाही, पाहू शकत नाही. याचं शरीर काहीच कामाचं नाही. ऐका महाराज, जोपर्यंत तो आहे या शरीरामध्ये नाही का, तोपर्यंत या शरीराची महाराज काय शान आहे. एकदा तो निघून गेला की लोक जाळून टाकतात महाराज तुम्हाला. तो आहे म्हणूनच शान आहे. चला तर म्हणे आता हा मृत पावलेला आहे, लोक याला नेऊन जाळून टाकेल. हा शब्द ऐकला आणि राजकुमाराने महाराज सरते शेवटी विचारलं की मीही असा एक दिवस मरण, म्हणजे माझाही असा एक दिवस मृत्यू होईल का. म्हणे हो निश्चित, कारण जो जन्माला आला
त्याला एक दिवस जायचा. जन्म है जो मित्र मरना जरूर होगा. जो जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस जायचं आहे, हे त्रिकाल सत्य आहे महाराज. लोक तर असे जगू राहिले की मरणाचं महाराज कोणाचं चिंतनच नाही. आम्ही संतांनी सांगितल्याप्रमाणे रोज आमचं मरण पाहत असतो. माझे मरण पाहिले मी डोळा. रोज आपल्या मरणाचं चिंतन करत चला महाराज. रोज पाहायचं की लोकांनी आपली आंघोळ कशी केली, तिथं काही सेंटेड साबण नाही. असे हुशार लोक असते रामाभाऊ. लाईफ एवढीशी किती रुपयाची असते? जास्तीत जास्त 5 रुपयाची असते, याच्यावर नाही. आपण ज्या वेळेला जिवंत असतो 50 रुपयाची 100 रुपयाची साबण तुम्ही कितीही कमवून ठेवलं मुलांकरता, शेवटी साबण एवढीशीच असते. तुम्ही कितीही कमावलं तर शेवटी कफन कसा असतो? पांढरं वस्त्र जे आणलं जातं ते काही महागाचं असते का? काही असं म्हणते का भरपूर श्रीमंत होता हो हा, भरपूर यांनी कमाई केली, चांगलं वस्त्र आणा मखमलीचं? नाही महाराज, असं पातळ राहते. मी तर आता जवळून पाहिलं, आतापर्यंत मी पाहिलं नव्हतं. हो, आणि आम्ही जिथे जातो महाराज तिथे चिंतन करतो. एवढं पतलं आणि एवढं, मला तर वाटते की 15-20 रुपयाच्या वर नसन, जास्तीत जास्त 50 रुपये. आणि जिवंत असताना 5,000चा ड्रेस नाही, 10,000ची साडी, काही करत नाही मुलं गेलं. एका ठिकाणी मी गेली, असं म्हणजे शेवटचं म्हणजे परिचयातले लोक होते, त्यांच्या घरचे बाबा मरण पावले होते. त्यांनी सांगितलं म्हणे ताई बाबा गेले, तुम्ही या शेवटच्या यात्रेला, आम्हाला जावं लागते महाराज. आणि मी गेली. हो, ते सर्व चिंतन करीत होती. एवढ्यामध्ये त्याच्या वडिलांनी सांगितलं त्याला, आजोबा होते जे मरण पावले, म्हणे अरे तुराट्या घेऊन ये बरं. तो चांगला तुराट्या घ्यायला गेला, म्हणे बया नाही का, ते चांगलं आहे ना म्हणे, ते तिकडच्या घे, पाण्यानं पुजल्या आहे सगळ्या. त्या आणल्या त्या मुलांनी, त्या पुजलेल्या तुराट्या म्हणते त्याला, तुराट्या. हो, टाकल्या महाराज त्या शिडीवर. त्या बाबाला टाकल्याबरोबर अर्ध्या जास्त तिथंच मोडून काय म्हणते चुरा पडला. अशी शेवटची यात्रा आहे. दुसऱ्या दिवशी राख सावडायला जायचं होतं. पोराला सांगितलं, आपल्या मुलाला सांगितलं, म्हणे अरे पिशवी घे बरं, एखादी राख सावडून आणावं लागेल, मग आपल्याला काय म्हटलं गंगासागरला न्यायचं आहे, कुठे न्यायचं आहे. तो गेला, चांगली पिशवी घ्यायला लागला. तो बयाड आहे का म्हणे, चांगली आहे ना, ते आपल्या कामी येणार आहे, तर फाटके आहे म्हणे दुसरीकडे, ते राखच तर आणायची आहे. कितीही कमवलं नाही महाराज, म्हातारे व्हा तुम्ही म्हणजे समजू. मुलं म्हणतात की रात्रभर म्हणे बाबा खोकलते ठसे टाकते, केळस येते आम्हाला, काढा बाबाला पोर्च मध्ये. काही लोक महाराज बंगलेचे बंगले बांधतात आणि शेवटच्या वेळेला एक तर पोर्च मध्ये, नाहीतर एकदम आता ते कोठे बिठे नाही राहिले. आम्ही दृश्य पाहिलेलं आहे रामाभाऊ. या व्यासपीठावर बसून जे काही सांगेल महाराज, त्यातील एकही गोष्ट तुम्हाला असत्य सांगणार नाही. मोठमोठ्या श्रीमंत लोकांना कोठ्यात राहिलेला आम्ही पाहिलेला आहे. एका ठिकाणी तर महाराज घंटी दिली बांधून, पोरांनी घंटी बाबाजवळ, मुलं इकडे, जे दोरी घंटीची इथपर्यंत. हो, एक इकडे घंटी, एक तिकडे घंटी. हे बघा, तुम्हाला काही लागलं ना तर अशी दोरी खेचत जा, आम्हाला घंटे ऐकायला आली का आम्ही येत जाऊ. ते बाबा महाराज दोरी खेचायचे, काही लागलं का, घंटी वाजली का, कधी लक्ष राहिलं त्यांच्यात ताकद असेल तेवढीच वाजन, नाही ताकद लागली तर कुठं घंटी वाजून राहिले महाराज. तहान लागली, भूक लागली, अशी परिस्थिती आहे. म्हणून ऐका, अंतकाळीचा सोयरा सखा मने विठुदरा. शेवटच्या वेळेला जर महाराज कोणी साथ येत असेल तर तो परमात्मा आहे. आणि म्हणून आयुष्यभर जीवनामध्ये
त्याचं थोडं चिंतन करत चला. ठीक आहे, तुम्हाला जास्त वेळ नसेल, नका जास्त वेळ बसू महाराज, परंतु थोडा तर वेळ त्याला द्या की ज्याने एवढं मोठं जीवन आपल्याला दिलं, नाही का? ज्याने एवढी मोठी व्यवस्था आपली केली, गर्भामध्ये तर आपल्याला जिवंत ठेवलंच. कोणी गर्भामध्ये तुम्हाला महाराज खा प्यायचं पुरवलं? कोण होतं तिथे? कोणती खिडकी आहे श्वास घ्यायला? परंतु त्या भगवंताने 9 महिन्यापर्यंत आईच्या गर्भामध्ये तुमचं रक्षण केलं, तुम्हाला अन्न रस पुरविला, बाहेर आल्यानंतर दुधाची व्यवस्था केली, कारण दात नाही तर खाईल का? त्याच्यानंतर तुम्ही मोठे झाले, तुम्हाला वाटते आम्ही करतो, परंतु त्यांनी व्यवस्था लावून ठेवलेली आहे. म्हणून त्या भगवंताचे महाराज उपकार मानित चला, रोज त्याला धन्यवाद देत चला की हे प्रभू, केवढी कृपा तू आमच्यावर केलेली आहे. तुझ्या कृपेमुळे आज आम्ही आमचं जीवन सुंदर जगू राहिलो. हे प्रभू, कोटी कोटी धन्यवाद आहे तुझा. रोज धन्यवाद देत चला महाराज भगवंताला. तर चला, गौतम बुद्धाने म्हटलं की मी देखील असाच मरण पावेल का? माझं शरीर देखील असंच एक दिवस मृत पावेल का? आणि सेनापतीनं सांगितलं की म्हणे हो, हे तर त्रिकाल सत्य आहे. आणि बस या शब्दाचा एकदम घाव गौतम बुद्धाच्या हृदयावर झाला. बस घरी आले. पूर्ण नगराची प्रदक्षिणा घालता घालता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळला राजमहालामध्ये आले, आत गेले. पत्नी झोपलेली होती, जवळजवळ रात्रीचे 12 वाजले असेल. मूल घेऊन, लहानशा मुलाला, पत्नीकडे मुलाकडे एक दृष्टी टाकली आणि त्याच रात्रीला गौतम बुद्ध निघून गेले महाराज. राजमहल सोडून, राज्याचा त्याग करून, पत्नीचा त्याग करून आणि मुलाचा देखील त्याग करून चला काशीमध्ये आले. एका बौद्ध वृक्ष ज्याला म्हटलेला आहे, त्या वृक्षाखाली बसले, पद्मासन लावलं. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहे, कारण सत्य जीवनातलं कळलं. आणि त्यावेळेला भगवंताला महाराज हृदयाच्या तळमळीने आवाज देऊन गौतम बुद्ध म्हणायला लागले की म्हणे हे प्रभू, जोपर्यंत तुम्ही मला दर्शन देणार नाही ना, तोपर्यंत आता हे पद्मासन खुलणार नाही आणि हा बुद्ध उठणार नाही. इथून प्राण जरी गेला ना माझा, तरी मला परवा नाही. आणि चला, बऱ्याच कालपर्यंत पद्मासन लावून घनघोर तपश्चर्या केली काशी क्षेत्रामध्ये भगवान गौतम बुद्धाने. शेवटी महाराज ज्यावेळेला पराकोटीची यांची तपश्चर्या झाली, आज भगवान शंकराला प्रगट व्हावं लागलं. भगवान शंकर प्रगट झाले आणि ज्यावेळेला भगवान शंकर प्रगट झाले, आवाज दिला की हे गौतम, उठ, तू धन्य आहेस. अरे तुलाच नाही तर या जगतातील कितीतरी लोकांना कळतं की काय सत्य आहे, परंतु या समाजातील, या संसारातील लोक कधीच जागृत होत नाही. परंतु तू जागृत झाला आणि माझी विनवणी केली, तू आराधना केली. हे गौतम, तू धन्य आहेस. मी तुला दर्शन देण्याकरता आलो. डोळे उघड. डोळे उघडले. आहा, ते कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयाल विंदे, भवम भवानी सहितम नमामि. ते भगवान शंकर त्यांचं रूप पाहिलं आणि महाराज भगवंताचं दर्शन केलं. आनंद विभोर झाले गौतम बुद्ध. आणि शेवटी महाराज कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणिपात करते. नंतर भगवान शंकर महाराज एक सुंदर दान दिलं गौतम बुद्धाला. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली. ज्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणतात, ज्याला राजविद्या म्हणतात, ज्याला ब्रह्मविद्या म्हटलेला आहे कशामध्ये? भगवत गीतेमध्ये. आणि अशा प्रकारच्या त्या ज्ञानाचं दान देऊन भगवान शंकर अंतर्धान झाले. विशाल ज्ञानवान बनले गौतम बुद्ध. आणि जिकडे तिकडे पृथ्वी तलावर यांची कीर्ती पसरली. अनेक साधक महाराज गौतम बुद्धाला गुरु बनविण्याकरता आले आणि कित्येक लोकांनी महाराज संसाराचा त्याग केला, यांचे शिष्य बनले आणि यांच्यासोबत आता महाराज राहायला लागले. गौतम बुद्ध आता एका ठिकाणी थांबले नाही. या धर्माचा प्रचार प्रसार करीत अनेक महाराज काय म्हटलेलं आहे, गावामध्ये
अनेक राज्यामध्ये अनेक नगरामध्ये आपल्या शिष्यांसोबत जायचे आणि असं करता करता बराच काल होऊन गेला. जवळजवळ महाराज 18 वर्ष झाले आणि असे भिक्षाटन करता 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 18 वर्षानंतर आपल्या राज्यामध्ये आले. राज्याच्या बाहेर गौतम बुद्ध आपल्या शिष्यासहित थांबलेले आहे. राज्यातील लोकांना माहिती झाली की गौतम बुद्ध आलेले आहे, ज्यांना भगवान ही पदवी प्राप्त झाली होती. आणि चला, पहाट झाल्याबरोबर सर्वच्या सर्व नागरिक गौतम बुद्धाचं दर्शन घेण्याकरता अति वेगाने निघाले. समुदायाचे समुदाय, मेळाव्याचे मेळावे या राज्यातील लोकांचे चाललेले आहे त्यांचं दर्शन घेण्याकरता. आणि चला, एक मुलगा सरते शेवटी धावत निघाला होता. परंतु एवढ्यामध्ये पाहिलं की राजमहालाच्या दारावर यशोधरा माता उभ्या आहे, गौतम बुद्धाच्या पत्नी. तो थांबला. यशोधरा आईला विचारायला लागला, म्हणे, आई, अहो तुमचे पती आलेले आहे, त्यांना भगवान ही पदवी प्राप्त झालेली आहे, प्रगाढ ज्ञानवान ते आहे, सर्व राज्याचं राज्य त्यांचं दर्शन घेण्याकरता गेलेलं आहे आणि तुम्ही मात्र इथेच उभ्या आहे, तुम्ही का गेल्या नाही? म्हणे, मी गेली नाही आणि मी जाणार पण नाही, परंतु ऐक, तू थांबला आहेस म्हणून एक गोष्ट तुला सांगते, एक संदेश तुला सांगते. मी असं ऐकलेलं आहे की ते भगवान गौतम बुद्ध ज्या गावामध्ये थांबतात ते मात्र त्या गावामध्ये भिक्षाटन करतात. त्यांना एक संदेश माझा सांगशील काय? की माझ्या दारावर देखील त्यांनी भिक्षा मागण्याकरता यावं. चला, म्हणे, ठीक आहे. धावत निघाला महाराज. हा मुलगा आला गौतम बुद्धाजवळ. भगवान बुद्धाच्या चरण कमलावर नतमस्तक झाला आणि आईचा संदेश सांगितला की म्हणे, हे महात्मन यशोधरा, आईचा संदेश आहे की तुम्ही भिक्षाटन करता तर तुम्ही त्यांच्या दारावर जरूर जावं. म्हणे, काही हरकत नाही. चला, निघाले. गौतम बुद्ध भिक्षा मागत मागत राजमहालाच्या दारावर आले आणि आवाज दिला, भिक्षा दे. आवाज ऐकला आणि ओळखलं महाराज. कित्येक वर्षाने हा आवाज ऐकला होता. म्हणे, हा तर आवाज माझ्या स्वामीचा आहे. यशोधरा आईने एका पात्रामध्ये काही फळं घेतले, भिक्षा घेतली, निघाला. अत्यंत वेगाने आला महाराज राजमहालाच्या दारावर. पाहते तर महाराज स्वामी दिसले. भिक्षा वाढायला लागल्या. अंतःकरण भरून आलं. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या आणि भिक्षा देत देत म्हणायला लागल्या की, म्हणे, का हो, ज्या परमेश्वराच्या प्राप्ती करता तुम्ही 18 वर्षाच्या आधी माझ्या लहानशा मुलाला आणि मला सोडून गेले, मला सांगितलं देखील नाही तुम्ही. काय त्या तत्वाची, त्या परमात्म्याची प्राप्ती घरी राहून होत नव्हती. गौतम बुद्धाने सांगितलं की, यशोधरा, तुझं रागवणं अगदी योग्य आहे आणि हे मी मान्य करेन, परंतु एक सांगू तुला, त्या तत्वाची प्राप्ती त्यक्त्वैव तज्ज्ञेय, त्यागानेच होते आणि म्हणून मला सर्वस्वाचा त्याग करून जावं लागलं. यशोधरा आई रडत रडत म्हणायला लागल्या, मागे जो तरुण दिसतो आहे ना उभा 18 वर्षाचा, हा तुमचा मुलगा आहे आणि मी ठरविलेलं आहे की मी याचा विवाह करणार नाही, याचं लग्न करणार नाही. म्हणे, काय यशोधरा, त्याचं लग्न का करणार नाही तू? म्हणे, ऐका, याच्या शरीराच्या नसामध्ये तुमचं रक्त धावतं. उद्या मी याचा विवाह करून दिला आणि उद्या हा देखील दुसरा गौतम बुद्ध बनला तरी जे या यशोधराने दुःख भोगलं ना, ते दुसऱ्या यशोधराला दुःख भोगावं लागू नये. कारण पतीशिवाय पत्नीला जीवन कसं जगावं लागतं, किती संकटाला
तोंड द्यावं लागतं, काय काय दुःख तिच्या जीवनामध्ये येतं हे त्या पत्नीलाच माहीत. म्हणून मी याचा विवाह करणार नाही. गौतम बुद्ध स्तब्ध झाले महाराज. त्यांना तर कळलं की आपलं चुकलं. आपण संसार करून परमार्थ करायला पाहिजे होता. असं नाही महाराज की संसार करून परमार्थ आपण करू शकत नाही. संसाराला जर तुम्ही परमार्थाची जोड दिली आणि संसारामध्ये जर अनासक्त रूपाने तुम्ही जगले तरी देखील तुम्ही त्या तत्वाची प्राप्ती करून घेऊ शकता. परंतु त्याग असला पाहिजे, अनासक्त राहायचं आहे. जसं संत महात्मे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. कसा संसार करायचा आहे महाराज? वाळला नारळाप्रमाणे. ओलं नारळ कसा, आपला संसार कसा असतो? ओलं नारळ फोडा. पहिले महाराज किती आपटून 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 त्याला फोडतो आपण, का की लगेच निघालं पाहिजे. परंतु कितीही आपटलं आणि शेवटी महाराज त्याला फोडलं तरी चिपकून राहतं. मग सराट्याने काढा, चाकूने काढा, ते काढायला किती ताकद लागते. तसा आपला संसार असतो. तेवढी आसक्ती आपण संसारामध्ये ठेवलेली आहे. तेवढी आसक्ती नको. काही कालाने महाराज अनासक्त व्हायला पाहिजे आपण. वाळलं नारळ घ्या बरं, फोडल्याबरोबर डौल महाराज वेगळा निघतो. असा संसार करा तर महाराज संसारामध्ये राहून देखील तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. तर सर्वस्वाचा त्याग करून शुकदेव भगवान निघाले. घनदाट अरण्यामध्ये प्रवेश करते झाले. भगवान व्यास आवाज देत चालले, हे पुत्रा थांब 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 थांब. परंतु महाराज मागे देखील वळून पाहिलं नाही. शेवटी घनदाट अरण्यामध्ये निघून गेले. इकडे वृक्ष बोलायला लागले. वृक्ष पण हे भगवान व्यासजी ऐका, ह्या घनदाट अरण्यामध्ये शुकदेव भगवान जे ब्रह्मचिंतन करणार आहे ते पुढे तुमच्या कामी येणार आहे. सॉरी, तुमच्या कामी नाही, या जगताच्या कल्याणाकरता कामी येणार आहे. म्हणून एक काम करा, तुम्ही आता मात्र इथून परत जा. कारण संत जे पृथ्वी तलावर जन्माला येतात किंवा अवतरित होतात ते केवळ जगताच्या कल्याणाकरता. संतावर महाराज कधीच घरच्या लोकांचा अधिकार नसते. संतावर तर महाराज जगाचा अधिकार असतो. कारण संत जे जन्माला येतात ते केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताची विभूती. जगाच्या कल्याणा संताची विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांची विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देहास्तवे परोपकारे. देहास्तवे परोपकारे. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा
साईबाबा देखील महाराज जे शिर्डीमध्ये प्रगट झाले, कशा करता प्रगट झाले तर तुमच्या आमच्या कल्याणाकरता. हा, साईबाबांनी महाराज संपूर्ण जीवन समाजाच्या कल्याणाकरता, समाजाचं दुःख दूर करण्याकरता घालविलं. म्हणून आज आपण त्यांचं स्मरण करतो, नाही का. चला तर पुढील आपण विषय पाहू. सुंदर इथे प्रश्न केलेला आहे की हेच शुकदेव भगवान पुढे श्रीमद भागवत महापुराण ऐकण्याकरता परत आले. तर ते श्रीमद भागवत महापुराण याची रचना कुणी, कुठे आणि का केली, सुंदर प्रश्न केला. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. एकदा थोडं प्रेमाने सर्वांनी भजन करा. हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे राम राम राम
सुट्टी आहे रोजची आज घेऊन घेऊ थोडा वेळ जायचं आहे का थोडस 10 मिनिट थांबून घेऊ आणि लगेच कथेला 10 मिनिटांनी सुरुवात करू. थोडं सेटही करायचं आहे की नाही थोडं सेट करून देतो तोपर्यंत 10 मिनिटाचा